हा एवढे घेतोय, दे मला, दे ना एक वाला, नाही शोभत वाला हा चष्मा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी रोहिणी, स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज थोडं उठायलाच उशीर झाला, कारण रात्री थोडं बाहेर गेलो होतो आणि इकडे पण थोडं आवरायचं राहिलंय आणि लाईट पण गेलेली आहे. आणि रात्री मी आरूला याच्याने हवा घालत होती, कारण तो खूप त्रास देत होता, कारण झोपतच नव्हता, लाईट गेलेली होती. तर माणसाला एवढं गरम होत आहे म्हटल्यावर ते लहान आहे, त्याच्यामुळे रात्री सारखे 3-4 वाजेपासून सारखं लाईट जायचं करत होती, त्याच्यामुळे काही झोप पण नाही झाली. आणि त्याची पण अजून पण चिडचिड होती, तो अजून पण असं चिडचिड करतोय, झोप नाही झाली ना त्याची. आणि तुम्हाला या महिन्यात आरूचा बर्थडे, त्याच्यामुळे त्याचं पण काही किराणा करायचं आहे, कारण बाकीचे लोक वगैरे येतील, सगळ्या गोष्टी बघायच्या आहे. तर असं होतं. सगळ्यात पहिले मी आवरून घेते घरातलं आणि मग माझं आवरते, कारण आरूसारखं तिथे खेळतोय आणि ते उगाच पडला वगैरे तर हे होईल. तर आता माझं इथे सगळं आवरून झालेलं आहे, म्हणजे आरूचं चालू इथे खेळायचं. काय करतोय बाळा? आरू ना, याला पैसे म्हणतो ॲक्च्युली. हे गोल आहे ना, काल हे इथे आम्हाला लागून जाता येताना कोपऱ्यामध्ये, त्याच्यामुळे हे आणलेले होते मी. तर हे असे लावायचे, ते स्टिकर लावून, पण मग हे काही राहत नाही, लावलं होतं, मग ते स्टिकर काढल्याचं हे आहे, तर तो याला म्हणतो पैसे, गोल दिसतात म्हणून. मी ठेवून देते आता चहा, कारण लाईट अजून आलेली नाहीये, म्हटलं लाईट आल्यावरच आवरावं, तर लाईट येईपर्यंत दुसरी कामं आवरते. पण जण नेहमी काय होतं माहितीये का, तर मी इथे पाल नाही येऊ म्हणून नेहमी इथे चिकटपट्ट्या लावलेला आहे, आणि काही घ्यायचं राहिलं का ते डायरेक्ट खिडकी उघडतं, त्याच्यामुळे सगळ्या चिकटपट्ट्या निघून जातात. मी काल तसंच केलं, परत लावलेलं, परत उघडलं, आणि आता याचं चालू झालं, पप्पा मला घ्या. आता चालू झालं पप्पांना खेळून. होतोय चहाच होतोय, उकळतोय. त्याचं म्हणणं आहे मला याच्यावर फिरव, हत्तीवर. बसेल आता आणि फिरव म्हणतो सारखं, सकाळी उठला का त्याचं तेच चालू होऊन जातं, फिरव म्हणतो. आता बरं वाटेल त्याला. हे चाललं असं चालूच आहे. पण आता माझी पण आंघोळ झालेली आहे मस्तपैकी, आणि मी जातानाच आहे ना, इथे थांबा दाखवते तुम्हाला, इथे हे कांदे मस्त भाजायला ठेवलेले. ते मी ज्यावेळेस मला घाई असते त्यावेळेस मी असंच भाजते, म्हणजे हे खोबरं पण छान भाजून निघतं आणि हे पण छान होतं. आणि बाजूला ठेवलेली तिथे उडदाची डाळ, तर बघते आता ती शिजली का. आणि खास म्हणजे आरूच्या पप्पांना लक्ष ठेवायला लावलं होतं, म्हटल्यावर उघडून बघावंच लागेल. हे बघा मस्त शिजली, चटकली नाही बरोबर. आता मी इकडे मसाला भाजून घेते मस्त. ह्या काय झालं तुला, काय झालं? पप्पांनी फिरवलं नाही, त्याचं काय आहे ना, मला फिरव म्हणतो सारखं गाडीवर. आणि आता आंघोळ पण नाही, ते झोप नाही झाल्यामुळे त्याची चिडचिड चालू आहे, एवढी झोपच नाही झाली त्याची. का पिल्लू, आंघोळीला जा ना पप्पांसोबत, आंघोळीला आंघोळ करून घे ना पप्पांसोबत, चल ना. तर याला ना त्याच्या पप्पांजवळ देते आंघोळीसाठी, कारण तेव्हाच त्याचं फ्रेश वाटेल त्याला, कारण रात्रीपासून सगळं चिडचिड करतोय तो. लाईट नव्हती, झोपच झाली नाही त्याच्यामुळे. तर आता मस्तपैकी मी याच्यात सगळं हे जे कांदे वगैरे भाजलेलं होतं, लसूण वगैरे टाकून घेतलं आहे, आणि लसूण, आलं आणि कोथिंबीर. टोमॅटो मी काही याच्यात टाकत नाही, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि त्याच्यामुळे ती भाजी उतरून जाते काळ्या मसाल्याची सहसा, म्हणजे खराब होऊन जाते, त्याच्यामुळे मी काही टाकलं नाही. आता पहिले याला कोरडा एक वेळेस फिरवून घेते, असं दळून घेते, आणि मग थोडं पाणी टाकून नंतर परत दळून घेईल. तर आता हे मस्तपैकी मी दळून घेतलं आहे, असं बारीक सारखं छान, हे बघा असं बारीक मस्तपैकी दळून घेतलं आहे. आता याला आता फोडणी देते मी. तर आता इकडे तेल तापतं आहे, तर म्हटलं मसाले काढून घ्यावं, नाहीतर ते कसं एक टाकलं का ते तेल तापून जातं आणि सगळे दुसरे मसाले चटकून जातात. आता थोडं मी याच्यात लाल तिखट घेतलेलं आहे, थोडीशी हळद, थोडंसं धनेपूड, आणि एक चमचा हा घेते मी गरम मसाला, आणि मीठ तर नंतरच टाकते. थोडं तापलं आहे, आता टाकते मी याच्यात हे आपण मसाले काढून घेतले ते मसाले.
लगेच ते तेलात दिलं होतं. आणि हा मसाला छान परतून घेते आणि त्यानंतर डायरेक्ट हे टाकते त्याच्यात. तर आता आरूची पण मस्तपैकी आंघोळ झालेली आहे. पिल्लू आंघोळ केली पप्पांनी तुझी? हो पप्पांनी केली आंघोळ. माझं पीठ पण मस्तपैकी मळून झालेलं आहे. इकडे भाजीला पण फोडणी देऊन झाली, मस्तपैकी उकळते भाजी. तर आता हे 5 मिनिटं ठेवते आणि त्यानंतर सगळ्या पोळ्या मी लाटून घेते. तर आता मी आरूच्या पप्पांचा चष्मा लावलेला होता. शोभतोय मला? नाही शोभत मला हा चष्मा. आरू कसं खेळते इकडे. पण मला आहे ना चष्म्याची खूप जास्त आवड, मला खूप आवडतो चष्मा. इथे चपात्या करते आणि आरूचं आणि त्याच्या पप्पांचं चालू इथे क्रिकेट खेळायचं. किचन मध्ये कोणी खेळतं का यार किचन मध्ये क्रिकेट? आमच्या घरात खेळतात बर का. इथे मी ताट तयार केलेला आहे. आरूचे पप्पा तिकडे कांदे कापताय आणि आरू चप्पल घालून घरात फिरतोय. काय रे आरू, चप्पल घालून फिरतो तो आहे ना. कांद्याची साल तिकडे टाकतोय. हे आरूचे पप्पा करून देत आहे आणि तिकडे तो टाकतोय साल सगळं. तर आता आहे ना मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि हे पाहून माझं आहे ना पूर्ण जेवण चिरायला आलंय डायरेक्ट. तुमच्यासोबत पण असंच होतं का जेवण केल्यानंतर? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या घरात काय मेळ नाही आवरायला, त्याच्यामुळे सगळं आपल्यालाच आवरायला लागणार. त्याच्यामुळे मी लागते आता आवरायला. किचन मधलं पण काम आवरून झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल मागे सगळं काही आवरून झालेलं आहे. आणि आरू आता आला. बरं झालं, तो पण खेळत होता. त्याचे पप्पा असले की तो खेळतो, नसल्यावर तो चिडचिड करतो सारखं माझ्या मागे. तर आता मस्तपैकी मी इथे ताक घेतलेलं आहे आणि आरूला ही आईस्क्रीम दिलेली अमूलची. आणि इथे आता समोर घराचं काम चालू आहे आणि ते बघत बघत तो आता तिथे खाईल. हे बघा, लय आवडती. थोडंही नाही सोडायचं आम्हाला, वाया नाही जाऊ दे. चाटून पुसून खायचं अक्षरशः. हो द्या ना द्या ना. हे काय तर मी घेते माझं मस्तपैकी ताक. तर आता वाजले 2:30. दुपारी मस्तपैकी इथे सगळ्यांनी झोपून घेतलं होतं आणि आरू पण आता उठला इथे. आरू झोप झाली का? तर आता आहे ना आरूला थोडी भूक लागली होती म्हणून मी त्याला इथे दिलेलं आहे हे दही आणि पोळी. कारण दुपारची काळ्या मसाल्याची भाजी होती त्यामुळे त्याला ती काही आवडली नाही, म्हणून मी त्याला इथे दही आणि पोळी दिली. हो हो तूच खा, मी नाही घेत, तूच खा. मस्तपैकी माझी पण इथे तयारी झालेली आहे आणि मी आणि आरू आज मेन म्हणजे सेम आहे. आरूच्या पप्पाने पिंक घातलाय, आरूने चॉकलेटी घातलाय आणि इथे माझा पण चॉकलेटीच आहे आजचा ड्रेस. आता वाजले 5:30 आणि म्हटलं थोडं किराणाला जायचं होतं आणि बघू अजून काय, कारण पुढे आरूचा बड्डे पण येतोय. बड्डेचं पण काही सामान घ्यायचं आहे. तर चला तर मग. फायनली आता आम्ही पोचलोय. चला तर मग तर सगळ्यात पहिले आता ही ट्रॉली घेऊन घेते मी आणि आरूला याच्यात बसवून देते. बसवलं म्हणजे ना काय टेन्शन नसतं त्याला यायचं. बसव त्याला यायचं. आरू बस. अरे वा चला. आरूने तर बघ बिस्किट किती घेतले ऑलरेडी हातात. एवढे घेतोय. दे मला, दे ना एक, दे ना. एवढे घेतले ते ट्रॉली मध्ये ऑलरेडी एवढे ठेवलेत. मग आता दे एक, दे. आरू घरी येऊन चालू पडलं त्याने अगोदर हातातच घेतली. सगळी ताक घेते. हो
मस्त आहे, मला तू परिवारचीच आवडते, छान वाटते. पापड पापडच आवडतं आरुच्या पप्पांना. ताक घ्या ना तुमचं. आरुच चालू बिस्किट, आम्ही घेतलं ताक. तर मस्तपैकी आमची जेवण वगैरे झालेली आहे आणि इथे मी दूध पण तापून घेतलं आहे. आणि इकडे हा किराणा आहे, तर आता हा उद्याच भरेल कारण आता 9:30 झालेले आहे आणि आरूला पण झोपवायचं आहे त्याच्यामुळे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.